रामकृष्ण हरी मंडळी, चला तर काल सांगितलं होतं तुम्हाला आम्ही आचार बनवणार आंब्याचा. मग का आज बनवायची होती, मग का त्यासोबतच अण्णा सगळे आंबे वगैरे फोडत होते. मग आता त्याच्या सगळ्या कोया वगैरे बाहेर काढून स्वच्छ असं धुवून रात्रभर सुकत ठेवलं होतं. मग का सकाळी आम्हाला बनवायचा मसाला म्हणजे आंब्याचा मसाला. मग मस्त त्यामध्ये घातलं होतं चवीनुसार मीठ आणि आचार मसाला जे प्रीमिक्स भेटतं. मग का सोबतच त्यामध्ये सगळं मी एकदम छान बारीक मिक्स करून घेतलं. मग का त्यामध्ये टाकायची होती थोडीशी मोहरीला छान असं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं, त्यामध्ये मिक्स करून घेतलं. सोबतच हळद टाकली, जसं म्हणजे जेवढं आपल्याला लागतं तेवढा अंदाजे हळद टाकून घेतली, कोणीचं प्रमाण घेतलं नव्हतं. मग काय सगळ्या फोडी जे केल्या त्या सुकत ठेवल्या रात्रभर ना, ते सगळ्या फोडी टाकून ना अगोदर छानसं असं म्हणजे सगळं असं एकदम मिक्स करून घ्यायचं होतं, म्हणजे छानसं सगळीकडे मसाला लागेल सगळ्यांनाच. सोबतच त्यामध्ये छानसं असं कढून घेतलेलं तेल टाकायचं होतं. मस्त असं तेल टाकल्यानंतर मग तर काय आचार एकदम मस्त असं आणि टेस्टी दिसत होतं. मस्त असं आचार एकदम छानसं असं एकमूस करून घेतलं. आणि ज्या डब्यामध्ये अगोदरच भरून ठेवायचं त्यामध्ये थोडा ऑलरेडी जरा जास्तच मसाला घालून ठेवला होता. सगळं एका डब्यामध्ये छानसं असं भरून ठेवलं. मग सोबतच म्हणजे कसं वर्षभर आपल्याला लागतं ना, गेल्या वर्षीचा आचार अजूनसुद्धा आहे, म्हणजे हा पण आचार पूर्ण वर्षभर टिकण्यासाठी सगळी स्वच्छता घेऊन सगळं प्रमाणात बरोबर घालावं लागतं. मग काय छानसं सगळं एका डब्यामध्ये पॅकिंग करून ठेवलं. चला तर आचारची रेसिपी कशी वाटली नक्की कळून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.